संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा होतोय ठाण्यात। ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळतोय। गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की अशा घोषणा या ठिकाणी पाहायला मिळतात। ठाण्यामधली दृश्य आहेत। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोविंदा पथक पाहायला मिळतात। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं आहे। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रावर प्रेम करणारा व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच आमदार निरंजन डावखरे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। महाराष्ट्रावरती अतिशय मनापासून प्रेम करणारं असं हे व्यक्तिमत्व, ज्याने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गानं नेलं, महाराष्ट्राचा विकास केला। मी विनंती करतो गोविंदा पथकाला आपण थर लावायचे आहेत, थर लावायचे आहेत। महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राला महाराष्ट्राचं सन्माननीय आणि अतिशय लाडकं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे। आजपर्यंत आपण अनेक योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण इथे जाहीर केलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। परंतु महाराष्ट्राच्या या योजना जाहीर करत असताना ज्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा असतो आणि आपल्या या महाराष्ट्राच्या प्रगतीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि या महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य आपण ज्यांना म्हणू, असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या। मी थर लावण्यासाठी तुम्हाला विनंती करणार आहे। आता कोणी आवाज करणार नाही, आता सगळेजण थर पाहतील। परंतु काय आहे, खरी हंडी कशा पद्धतीने फोडतात आणि किती हुशारीनं फोडतात याचे क्लासेस जर का कोणाकडे घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की ते साहेबांकडे निश्चितपणे घेतले पाहिजे। आणि मी या ठिकाणी जर एकटाच बोलत राहिलो तर मला असं वाटतं की हे काही योग्य नाही। कारण काय आहे, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण फार मोठ्या संख्येनं इथे जमलेले आहात आणि त्यांचं मार्गदर्शन हे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन असतं, बोलणं नसतं। तर मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आपलं मार्गदर्शन आणि आपल्या प्रेमाचे दोन शब्द या जमलेल्या तमाम महाराष्ट्राला आणि ठाणेकरांना द्यावेत। धन्यवाद। गोपाळा बोल बजरंग बली की या घोषणा देण्यात येत आहेत। ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी या ठिकाणी साजरी होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते आहे, गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे। ठाण्यातली ही दहीहंडी उत्सवाची प्रत्येक अपडेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। राज्यभरात दहीहंडीचा उत्साह हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे।
ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आहे, त्या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे, गोविंदाचे थर या ठिकाणी दृश्य आपण पाहतोय। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 19वी दहीहंडी या वर्षीची असल्याची माहिती मिळत आहे। गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बलीचा अशा घोषणा देण्यात आहेत। 21 लाखांच्या पारितोषिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने याही वर्षी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे, त्याचं हे 19वं वर्ष आहे। 21 लाखांचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। गोविंदा पथक या ठिकाणी तयार आहे। ही प्रत्येक अपडेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। दहीहंडी फोडण्याच्या प्रक्रियेसाठी आता गोविंदाचा थर आपल्याला पाहायला मिळत आहे। मनमोहक अशी दृश्य दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती आहे। राज्यभरात दहीहंडी मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे। ठाण्यात मुंबई ठाण्यामध्ये एकंदरीत 1354 दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। टाळ्यांचा गडगडाट या ठिकाणी पाहायला मिळतोय। ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी फोडण्याचा सध्या हे दृश्य आपण पाहतोय। मनमोहक अशी दृश्य आहेत। कौतुकास्पद अशी कामगिरी या गोविंदा पथकाच्या माध्यमातून करण्यात आली। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये चुरस पाहायला मिळते। गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बलीचा जय श्रीराम अशा घोषणा त्या ठिकाणी देण्यात येत आहेत। ठाण्यामध्ये दृश्य संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात वा धन्यवाद साहेब। मी आता निश्चितपणाने तुम्हाला विनंती करणार आहे की आपले 2 शब्द आपण या सगळ्या बाळगोपाळांना ऐकवा। भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की। बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पालकी, हाथी घोड़ा पालकी। अतिशय सुंदर अशा या ठिकाणी विविध थर रचून अतिशय चित्त थरारक अशा प्रकारचं दृश्य। कुठलं मंडळ आहे हे? शानदार मंडळाने अतिशय शानदार अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य दाखवलं, त्याबद्दल शानदार मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो। सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रभू श्रीकृष्णाने ही जी हंडी आपल्याला दिली आहे, या हंडीमध्ये काला आहे, तो प्रेमाचा काला आहे, तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे। हंडी कोणी फोडली तरी काला मात्र सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी प्रेमाने तो खायचा आहे। हाच संदेश आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी दिलेला आहे। मी आपल्या सर्वांना या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शानदार नंतर आता अष्टविनायक देखील तयार आहे, त्यांची देखील तयारी त्यांनी करावी। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। रवींद्र फाटक जी, तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता आणि इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहण्याची संधी देता, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आम्ही तुम्हाला निश्चितपणाने ग्वाही देतो की ज्या अतिशय उत्तम पद्धतीनं आम्ही जसे ठरवलं असतो त्याचप्रमाणे एक योजना तुम्ही आमच्या समोर आणत असता आणि या योजना खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेऊन वचनपूर्ती करत असता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ही अभिमानाची आणि ही स्वाभिमानाची गोष्ट आहे की ज्या मंचावरती तुम्ही इथे उपस्थित झालात आणि आम्हा सगळ्यांना इतकं छान पद्धतीने असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. शानदार या आमच्या गोविंद पथकाचे सुद्धा मनापासून आभार. यानंतर वीर संभाजी व्यायामशाळा यांना विनंती आहे की आपण देखील सज्ज व्हायचं. सार्थक करतो. तुम्हाला पुन्हा एकदा मागच्या वेळेस पण मी शुभेच्छा दिली होती, पण यावेळेस हमखास शुभेच्छा देतो की पुढच्या वेळेस आमदार शिवाजी पाटील यांचं हे स्टेज असेल आणि याच्यापेक्षा मोठी दहीहंडी उत्सव आपण साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा साहेब वा, तुमचं म्हणणं खरं ठरो. याच सदिच्छेसह आम्ही आपले आभार मानतो. दरवर्षी आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. या पुढचं गोविंदा पथक जय मल्हार बाल उत्साही जय मल्हारला लावून ते आम्हा सगळ्यांवरती करतात, संपूर्ण महाराष्ट्रावरती करत असतात. आणि ज्या पद्धतीनं आपण एक एक थर अतिशय शिस्तीनं लावत असतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते एक एक योजना आणत असतात. तर दहीहंडी फोडण्यासाठी उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई ठाण्यासह पुण्यात दहीहंडीची धूम पाहायला मिळत आहे. या दहीहंडीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. गोविंदा पथकामध्ये चुरस पाहायला मिळत आहे आणि ठाण्यातली दृश्य गाण्यांच्या तालावर गोविंदाने ठेका धरलेला आहे. योजना आपण आणलेल्या आहेत त्यातली लाडकी बहीण ही सर्वांची आवडती योजना आहे आणि त्याच्या सन्मानाची हंडी या ठिकाणी आहे. याबद्दल मी अतिशय मनापासून आनंद व्यक्त करतो. थँक्यू. तर देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळते. पाच तर कोण आहेत, काय नाव आहे? विश्वरत्न. ते लेफ्टला लाव. ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतोय. दहीहंडी उत्सव प्रत्येक वर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात येतं. त्याचं हे 19वे वर्ष आहे आणि या दरम्यान आता मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांमध्ये चुरस स्पर्धा पाहायला मिळत आहे. 21 लाखाचं याचं पारितोषिक आहे. रवींद्र फाटक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई ठाण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोषात थाटामाटात हा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. तब्बल 1354 दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मनमोहक अशी दृश्य या गोविंदा पथकाची आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.